लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. आज या सकाळच्या वेळेला रविवारच्या दिवशी आम्ही ज्या ज्या ठिकाणी आपल्या घरात जमलेलो आहोत, खात्री बाबा की परमेश्वरचा पवित्र आत्मा त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि आत्म्यात आणि खरेपणात आपण देवाची उपासना भक्ती करणार आहोत. आम्ही आत्म्यात आणि खरेपणात देवाची आराधना भक्ती करावी. भले आम्ही आमच्या घरात आहोत, पण आमचा देव आमच्या अत्यंत निकट आहे. आपण आपली मस्तक देवासमोर झोपूया, आपण प्रार्थना करूया. प्रेमळ पित्या, आजच्या या सुंदर दिवसाबद्दल आमचे आभार मानतो. असंख्य लोक हा दिवस पाहू शकले नाहीत, पण तू आमच्या जीवनावर अतिशय मोठी दया करुणा केली आहे. तुझ्या गौरवाचा सुंदर वाटा तू आम्हाला दिलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी आमचे लोक जमलेले आहेत, तुझा अनुग्रह त्यांच्यावर तुम्ही होते. तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त होते. भले दिवस काही का असेना, जीवनामध्ये कष्ट समस्या काही का असेना, पण ज्यांचा देव यहोवा तू आमचा देव आहेस, ते लोक सामर्थ्य प्राप्त करतील. ते संकटात देखील सामर्थ्यावर सामर्थ्य प्राप्त करतील. ते अंधाराला भिणार नाहीत, समस्यांना भयभीत होणार नाहीत, पण तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पूर्ण होऊन नवी शक्ती धारण करतील आणि तुझ्या नावात पवित्र विद्या ह्या राष्ट्राला आणि समाजाला ते बदलून टाकतील. आजच्या या आराधनेच्या द्वारे आमच्या लोकांना तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त होऊ दे. प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात करतो एक आणि मान्य कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद, त्याची स्तुती करीतो. आजचा सुंदर दिवस परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. त्याची दया, त्याची करुणा रोज सकाळी आपल्यासाठी नवीन होत असते. देवाचं वचन म्हणतं की जग नाही तसं होईल, परंतु माझं वचन कधी नाही तसं होणार नाही. तो आपला महान परमेश्वर आहे, तो आपल्या वचनाला जागणारा देव आहे. आपण देवाची स्तुती आणि आराधना करूया, कारण आजचा दिवस, हा दिवस परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे आणि आपण त्याची आराधना, त्याची स्तुती आत्म्यात आणि खरेपणात करणार आहोत. कारण देवाचं वचन म्हणतं की बाप अशाला शोधत आहे की जे त्याची भक्ती आत्म्यात आणि खरेपणात करीत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण गीताद्वारे देवाला धन्यवाद देऊया, आपण त्याची स्तुती करूया. सैन्यांचा यहोवा देव, तो आपल्या संगती देव आहे. तो कधी न सोडणारा, कधी न टाकणारा परमेश्वर. आपण त्या गीताद्वारे देवाला धन्यवाद देऊया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. हो जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, समुंदर की लहरें उसने बनाई, वो यहोवा हमारे संग संग है. जिसने हमें बनाया, वो यहोवा हमारे संग संग है. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah.
हमें उसके ऊपर भरोसा करना चाहिए। वो एक ही हमारा सहारा है। उसने दाखरस और तेल ढूंढेला है और हमारी आत्मा को उसने चंगाई दी है। हमारी स्थिति किसी भी स्थिति तक पहुंचने दे, लेकिन परमेश्वर हमारे साथ रहता है। परमेश्वर हमें कभी नहीं छोड़ता। उसका वचन कहता है कि युग के अंत तक मैं तुम्हारे साथ साथ बने रहूंगा। हम और एक गीत के साथ परमेश्वर की स्तुति और आराधना करेंगे। उसने दाखरस और तेल ढूंढेला, मेरी आत्मा को चंगा किया। थैंक यू जीसस। यीशु यीशु यीशु, मैंने उससे पा लिया। यीशु यीशु यीशु, मैंने उससे पा लिया। यीशु यीशु यीशु, मैंने उससे पा लिया। मैंने यीशु को अपना लिया। Thank you, Jesus. Hallelujah. उसने दाखरस और तेल ढूंढेला, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अगर हुआ पड़ा, उसने दाखरस और तेल ढूंढेला। उसने दाखरस और तेल ढूंढेला, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अगर हुआ पड़ा, उसने दाखरस और तेल ढूंढेला। यीशु यीशु यीशु, मैंने उससे पा लिया। यीशु यीशु यीशु, मैंने उससे पा लिया। यीशु यीशु यीशु, मैंने उससे पा लिया। मैंने यीशु को अपना लिया। यीशु 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 यीशु, मैंने उससे पा लिया। यीशु यीशु यीशु, मैंने उससे पा लिया। यीशु यीशु यीशु, मैंने उससे पा लिया। मैंने यीशु को अपना लिया। यीशु नाम की जय, यीशु नाम की जय जय हो। यीशु नाम की जय जय हो। उसकी मार खाने से मैं चंगा हुआ। यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ। यीशु नाम की जय जय हो। यीशु नाम की जय, यीशु नाम की जय जय हो। 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 उसके मार खाने से मैं चंगा हुआ। यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ। यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ। यीशु नाम की जय जय हो। अपने पूरे हृदय के साथ, उसके मार खाने से मैं चंगा हुआ। यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ। यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ। यीशु नाम की जय जय हो। हालेलुया।
यहोवा. आम्ही तुझ्या नावाला गौरव आणि महिमा देतो. येथपर्यंत तू आमचा सांभाळ केलेला आहेस. येथपर्यंत तुझ्या लोकांना तू राखलेला आहेस माझ्या प्रभू. होय, तसं तुझं वचन म्हणतं की जशी कोंबडी आपल्या पिल्लांना झाकते प्रभू, तसं तुझ्या पंखाच्या छायेखाली या माझ्या मंडळीतील सर्व लोकांना तू ठेवलेला आहेस. आज आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करीत आहोत. आज आम्ही सर्व तुझी लेकरं तुझी आराधना करीत आहोत प्रभू. आमच्या हृदयाची इच्छा तू जाणलेली आहेस. आमच्या हृदयाच्या प्रत्येक मागण्या तू पूर्ण केलेल्या आहेस. आम्ही तुला गौरव आणि तुला महिमा देतो प्रभू. तू महान आहेस. तू सर्व शक्तिमान देव आहेस यहोवा. आपण सर्व आपले डोळे बंद करूया. आपली दृष्टी त्या स्वर्गाकडे लावूया, त्या सिंहासनाकडे लावूया, कारण त्याच्यापासूनच आपल्याला सहाय्य आहे. प्रभू आम्ही तुझे आभार मानितो यहोवा. आम्ही तुझी स्तुती करीतो यहोवा. आम्ही तुझ्या नावाला गौरव आणि महिमा देतो यहोवा. तू पवित्र देव आहेस यहोवा. तू पवित्र देव आहेस माझ्या प्रभू. तू पवित्र आहेस, तू पवित्र आहेस आणि तू पवित्र आहेस माझ्या प्रभू. माझ्या प्रभू, जसे इस्रायल लोकांच्या संगतीत तू होतास, रात्री अग्निस्तंभाद्वारे आणि दिवसा मेघस्तंभाद्वारे त्यांचा तू सांभाळ केलास, त्यांचं तू संरक्षण केलंस यहोवा. ह्या स्थितीमध्ये देखील तुझ्या लेकरांचा, तुझ्या लोकांचा तू सांभाळ करीतोस, कारण त्यांच्यावर तू प्रीती करीतोस. होय माझी मंडळी, परमेश्वर तुमच्यावर प्रीती करत आहे. परमेश्वर तुमच्यावर प्रीती करत आहे, कारण त्याचं वचन म्हणतं की जितकीने त्याने अंगीकारलं तितक्याना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आज आपण सर्व त्याची लेकरं त्याच्या सानिध्यामध्ये त्याची स्तुती, त्याची आराधना करत आहोत. आपण आपलं हृदय परमेश्वराच्या सानिध्यात पाण्याप्रमाणे ओतूया. परमेश्वरा, हे पाषाणाचं हृदय तू दूर कर आणि मांसाचं हृदय तू दे, जेणेकरून आम्ही या स्थितीमध्ये तुझी आनंदाने हर्षाने तुझी उपकार स्तुती करू, कारण तू आमच्या हृदयाच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेस. तू आमच्या हृदयाच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेस प्रभू. आम्ही तुझे आभार मानितो. आम्ही तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्यासारखा कोणी देव नाही यहोवा. कोणी देव नव्हता आणि कधी होणार देखील नाही माझ्या प्रभू. तू आमचा देव, पवित्र देव आहेस. तू पवित्र देव आहेस. तू पवित्र देव आहेस. पवित्र देव आहेस. आपण आराधनेत जाऊया, आपण त्याची स्तुती करू. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा खाए ये जमीन. Jai
तू आमची आकडी आणि तू आमची काठी आहेस माझ्या प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. मिसर देशामध्ये 10 पिढ्या आल्या आणि मिसर देशातील लोकांचं अतिशय जीवन एकदम कठीणमय असं झालं. परंतु एका दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो की गोशेन प्रांतामध्ये जे इस्रायल लोक, परमेश्वरचे लोक राहत होते, ते आनंदामध्ये होते, हर्षामध्ये होते, देवाची स्तुती आणि आराधना करत होते. आपण देखील देवाचे लोक आहोत. प्रभूने त्याचं रक्त देऊन आपल्याला विकत घेतलेलं आहे. म्हणून जगाची स्थिती काही का असू द्या, जग अतिशय त्रासामध्ये असेल, परंतु आपण देवाचे लोक आनंदाने हर्ष करू. आपण देवाचे लोक कुठलीही समस्या, कुठलीही संकट आपल्यावर प्रबळ होणार नाही. तर समस्या आपल्यावर प्रबळ, तर आपण समस्यावर प्रबळ होऊ आणि आपण परमेश्वराचा गौरव आणि महिमा करू. तसंच आपण पाहतो की ऊस देशामध्ये एक देवाचा माणूस राहत होता. त्याचं नाव आहे योग. आपण त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये पाहतो की अतिशय संकटातून, अतिशय कष्टातून तो गेला. सैतानाने इतकी मोठी संकट त्याच्या जीवनामध्ये टाकली. योग पूर्णपणे हताश झाला. योबाने आपले कपडे फाडून योबाने परमेश्वर सानिध्यात आक्रंदन केला. परंतु त्यांनी एक वचन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्यांनी म्हटलं की परमेश्वराने दिलं आणि परमेश्वर घेऊन गेला. परमेश्वराचं नाव धन्यवाद देत असो. बघा, योबासारखी आपली स्थिती अजून झाली नाही, कारण परमेश्वर आपल्या संगती आहे. त्याने आपल्याला कधी सोडलं नाही, त्याने आपल्याला कधी टाकलं नाही. म्हणून आपण आपला भरोसा त्याच्यावर ठेवणार आहोत. आपण आपले सर्व संकट, आपले सर्व कष्ट आपण बाजूला ठेवणार आहोत आणि आपण फक्त आणि फक्त परमेश्वराची उपकार स्तुती करणार आहोत. तसे योबाने सांगितलं की परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने घेऊन गेलं. परमेश्वराचं नाव धन्यवाद देत असतो. परंतु पुढच्या अध्यायामध्ये आपण पाहतो की योबाला दुप्पट परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. योबाला दुप्पट परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन म्हणतं की जे टोळाने कुरसुडाने तुमचं हिरावून नेलेलं आहे, परमेश्वर या दिवसामध्ये तुम्हाला दुप्पट रीतीने देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण देवाची स्तुती आणि आराधना करूया. आणखी गीतामध्ये देवाला धन्यवाद देऊया. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा.
सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम है ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम है ऊंचा। आदर और महिमा होती, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी मर्जी, तेरा ही राज हो यहाँ। आदर और महिमा होती, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी मर्जी, तेरा ही राज हो यहाँ। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम है ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यीशु तेरा नाम रहे ऊंचा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। प्रभू आम्ही तुझे आभार, इथपर्यंत आमचं सहाय्य केलीस, तुझी भक्ती तुझी स्तुती खरेपणाने आत्म्यात करण्यासाठी तू आमची मदत केलीस हे यहोवा, मी तुझे आभार मानतो। होय प्रभू, आम्ही तुझे निवडलेले लेकर आहोत, आम्ही तुझे निवडलेले लोक आहोत माझ्या प्रभू। विशेष करून आमच्या मंडळीला मी आशीर्वाद देतो, आमच्या सर्व लोकांना मी आशीर्वाद देतो, ते आशीर्वादित होते यहोवा। ह्या कोविड-19च्या स्थितीमध्ये, ह्या पॅन्डेमिक स्थितीमध्ये देखील माझ्या प्रभू आमचे लोक आनंदाने हर्षाने तुझी स्तुती करतील यहोवा। आमचे लोक दुखी राहणार नाहीत माझ्या प्रभू, कारण आमच्या सर्व गरजा तू पुरवलेल्या आहेस माझ्या प्रभू, आमच्या सर्व गरजा तू पुरवलेल्या आहेस माझ्या प्रभू। आम्ही तुझे आभार मानतो यहोवा, आम्ही तुझी स्तुती करीतो यहोवा, कारण परमेश्वर तुझं वचन म्हणतं की जे संकल्प मी तुमच्यासाठी योजले ते तुमच्या हिताचे, तुमच्या इष्टाचे नाही, आणि शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाही, असं देवाचं वचन म्हणतं। परमेश्वर या वचनाद्वारे तुमची भेट घेऊ आणि त्याचं वचन निरंतर तुमच्या मुखामध्ये राहतो। प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, हेपर्यंत आमचं सहाय्य केलंस। पुढील वचनाचा भाग आम्ही तुझ्या हातात समर्पित करीतो, तुझ्या दासाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू। यांच्या मुखाला तू स्पर्श केलेला आहेस आणि योग्य ती शब्द, योग्य ती वचनं आमच्या लोकांना प्राप्त होऊ दे, आमची जीवन परिवर्तित होऊ दे यहोवा, आणि तुझ्या नावाचा गौरव आणि महिमा होऊ दे। येशूच्या नावात प्रार्थना करी मान्य करा आमेन। ह्यावेळी मी पास्टर करीना विनंती करतो की पुढे ती आपल्या वचनातून जाणं। आज या सकाळच्या वेळेला देवाच्या सानिध्यात आपण जमलो असताना देवाच्या वचनात करण्यासंबंधी आपण प्रार्थना करूया। पित्या, तुझ्या वचनातून आम्ही मनन करत असताना आमच्या प्रत्येकाची बुद्धी खोल, तुझं वचन आमच्या मनामध्ये असं प्रकाश दे, आम्हाला ऐकणारे कान आणि समजणारे हृदय प्राप्त होते।
आमचं वचन होतं, कारण माझ्या कल्पना तर तुमच्या कल्पना नाही, आणि तुमचे मार्ग ते माझे मार्ग नाही. कारण जसे आकाशी पृथ्वीपेक्षा उंच आहेत, तसे तुमच्या मार्गापेक्षा माझे मार्ग आणि तुमच्या कल्पनापेक्षा माझ्या कल्पना उंच आहेत. तर जसा आकाशापासून पाऊस पडतो आणि जसे हिम खाली उतरून येते आणि ती त्यावेळी परत जात नाहीत, परंतु भूमी भिजवतात आणि ती झाडपाला उत्पन्न करेल आणि अंकुर फुटवेल, असे करून पेरणारा बीज व खाणाऱ्याला अन्न देतात, तसेच जे माझे वचन माझ्या मुखांतून निघते ते होईल. ते माझ्याकडे ते परत येणार नाही, परंतु ते जे मी इच्छितो ते पूर्ण करेल आणि ते ज्यासाठी मी ते पाठवले आहे ते साधील. या तुझ्या वचनाप्रमाणे ज्या ठिकाणी आमचे भाऊ बहिणी तुझं वचन ऐकत आहेत, तुझं वचन त्यांच्या जीवनामध्ये काम करेल, त्यांची जीवन बदलून टाकेल, ते रिक्तच ते परत येणार नाही. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो ऐक आणि मान्य कर. आमेन. सो प्रियानो, आज सकाळच्या वेळेला आपण देवाच्या वचनावर मनन करताना, तो मेरे प्यारों, आज की सुबह में परमेश्वर के वचन से मनन करते समय मत्ती को शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय, मत्ती का शुभ वर्तमान उसका 16वां अध्याय, त्याच्या 13 ते 20 वचनांतून पाहणार आहेत. यहाँ 13 से लेकर 20वें वचन तक हम देखेंगे. गेल्या वेळेला आपण पाहिलं होतं, पिछली बार हमने देखा था येशूने आपल्या शिष्यांना एक प्रश्न विचारला, यीशु मसीह ने अपने शिष्य से एक सवाल पूछा था लोक मला काय म्हणून म्हणतात, कि लोग मुझे क्या कहते हैं कि मैं कौन हूँ. लोक मनुष्याच्या पुत्राला कोण म्हणून म्हणतात. लोग मनुष्य के पुत्र को क्या कह के पुकारते हैं. आणि शिष्याने त्याला काय उत्तर दिलं और होतं. शिष्यों ने उसका क्या जवाब दिया था. आणि त्यानंतर मग येशूने त्याला दुसरा प्रश्न विचारला, और फिर यीशु मसीह ने उनको दूसरा सवाल पूछा पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात. कि तुम लोग मुझे क्या कह के जानते हो. आणि आपल्याला माहित आहे की पेत्राने त्याला उत्तर दिलं होतं, और हम सब ये जानते हैं कि पतरस ने उसे जवाब दिया तू ख्रिस्त कि तू ही मसीह है, जिवंत देवाचा पुत्र आहेस. जीवित परमेश्वर का पुत्र है. आणि मग येशूने त्याला उत्तर देऊन म्हटलं होतं, और फिर यीशु ने उसे उत्तर देकर कहा था सिमोन बारयोना, कि शमौन योना के पुत्र, तू आशीर्वादित आहेस, तू धन्य है, कारण मांस व रक्त क्योंकि मांस और लोहू ने यांनी तुला प्रकट केलं नाही, ये नहीं प्रकट किया, तर माझा बाप परंतु मेरे पिता जो आकाशात आहे जो स्वर्ग में है, त्यांनी तुला हे प्रकट केले आहे. यह बात तुझे उसी ने प्रकट की है. आणि आपण पाहिलं होतं और हमने ये भी देखा था येशू कोण आहे कि यीशु मसीह कौन हे है. आम्हाला बुद्धीने माहित असलं, ये हमें यदि बुद्धि से पता होगा त्याच्यानं आमच्या जीवनात फार मोठा फरक पडणार नाही. तो उससे हमारे जीवन में कोई बड़ा फर्क नहीं पड़ेगा. येशू कोण आहे यीशु कौन है, हे देवाचं प्रकटीकरण आहे. ये परमेश्वर की ओर से आने वाला प्रकटीकरण है. स्वर्गीय पिता स्वतः ते प्रकटीकरण आम्हाला और देतो, स्वर्गीय पिता खुद स्वयं वो प्रकटीकरण हमें देता है. आणि ज्या क्षणात ते प्रकटीकरण आम्हाला प्राप्त होतं, और जिस समय ये प्रकटीकरण हमें प्राप्त होता है, आमच्या जीवनामध्ये हमारे जीवनों में विशेष करून 3 गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. विशेष करके 3 चीजें हमें प्राप्त होती है. त्यापैकी पहिली गोष्ट आपण गेल्या रविवारी पाहिली, उसमें से पहली बात हमने पिछले रविवार को देखी. ते म्हणजे ज्या मनुष्याला येशूचं प्रकटीकरण प्राप्त होतं, वो मतलब पहली बात कि जिसको प्रभु यीशु मसीह का प्रकटीकरण प्राप्त होता है, त्याचं जीवन आमूलाग्र बदलून जाते. उसका जीवन पूरी तरह से बदल जाता है. पेत्राला येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण स्वर्गीय पित्यापासून प्राप्त झालं, पतरस को प्रभु यीशु मसीह का प्रकटीकरण स्वर्गीय पिता से प्राप्त हुआ. आणि पेत्राचं जीवन आमूलाग्र बदलून गेलं आपण पाहिलेलं आहे. और पतरस का जीवन पूरी तरह से बदल गया, ये हमने देखा है. पेत्राच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार झाला. पतरस के जीवन में बड़ा चमत्कार हुआ. त्याच्या जाळ्या फाटून जातील इतके मासे त्याला सांभाळले. हमने देखा कि उसकी जाली जो है वो फट जाएगी, इतनी सारी मछलियां उसे मिली. त्याच्या बोट बुडून जाईल इतकी त्याला मासे सांभाळले. उसकी नाव डूब जाएगी, इतनी सारी मछलियां उसे मिली. पण त्या चमत्कारामुळे तो हरकून जाऊन मासे विकायला गेला आपल्याला पाहायला मिळत नाही. लेकिन हम देखते हैं कि वो मछलियों को देखकर भावुक होकर वो मछलियां बेचने नहीं गया. ते मासे आणि ती झोडी आणि ती जाळी सोडून देऊन लेकिन उस पतरस ने अपनी मछलियां, उस जाले और उस नाव को छोड़कर येशूच्या मागे तो चाललेला आहे. यीशु मसीह के पीछे हो लिया. तो मासे धरणार होता, वो मछलियां पकड़ने वाला होता. तो एक सामान्य कोळी, वो एक साधारण सा मछुआरा था. आता येशूचा माणसे धरणारा शिष्य झालेला आहे. और अब यीशु मसीह के लिए इंसानों को पकड़ने वाला शिष्य हो गया है. येशू कोण आहे यीशु मसीह कौन हे है, देवापासून जेव्हा मला प्रकटीकरण प्राप्त होतं, यह बात जब परमेश्वर की ओर से हमें प्रकट होती है, तेव्हा आमचं जीवन आमूलाग्र बदलून जातो. हा पहिला भाग आहे. तब हमारा जीवन पूरी तरह से बदल
जाता है, ये पहला भाग है। परंतु आज आम्ही दुसऱ्या गोष्टीविषयी पाहणार आहोत. लेकिन आज हम दूसरी बात के विषय में देखेंगे। येशू कोण आहे? यीशु मसीह कौन हे है? स्वर्गीय पित्याकडून जेव्हा मला प्रकटीकरण प्राप्त होतं, ये प्रकटीकरण जब हमें स्वर्गीय पिता से प्राप्त होता है, तेव्हा आम्ही देवाच्या मंडळीचे भाग बनून जातो. तब हम परमेश्वर की मंडली के सदस्य बन जाते हैं, उसके हिस्सा बन जाते हैं। येशू पेत्राला म्हणाला, यीशु मसीह ने पतरस से कहा, मी तुला खचित खचित सांगतो, मैं तुझे सच सच कहता हूँ, तू पेत्र आहेस तू पतरस है आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. और इसी पत्थर पर मैं अपनी कलीसिया बनाऊंगा मृत लोकांचे वेशी तिच्या प्रभू होणार नाही. और अधोलोक के फाटक उस पर प्रबल न होंगे। प्रियानो, येशू पेत्राला म्हणत आहे, मेरे प्यारो, प्रभु यीशु मसीह पतरस से कहता है मी आपली मंडळी या खडकावर रचीन. कि मैं अपनी कलीसिया इस पत्थर पर बनाऊंगा। मंडळी जिला वधू म्हटलं जातं, कलीसिया जिसको वधू कहा जाता है, जी ख्रिस्ताची दुल्हन कहा जाता जी है, ख्रिस्ताची वधू आहे जो यीशु मसीह की दुल्हन है। आणि हा फार मोठा सन्मान ख्रिस्ती लोकांना प्राप्त होतो. और ये बहुत ही बड़ा सम्मान जो है मसीह लोगों को मिला है। ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ताची दुल्हन किंवा वधू होण्यासाठी बोलावलेलं आहे. मसीह लोगों को यीशु मसीह की दुल्हन होने के लिए बुलाया गया है। पण प्रियानो, ही ख्रिस्ताच्या वधूचा भाग आम्ही कधी बनणार आहे? लेकिन मेरे प्यारो, मसीह की दुल्हन होने में हमारा सहभाग कब होगा? ज्या लोकांना येशू ख्रिस्त हा कोण आहे स्वर्गीय पिता प्रकट करतो, जिन लोगों को यीशु मसीह कौन है यह बात स्वर्गीय पिता प्रकट करता है, त्याच लोकांचा ख्रिस्ताच्या वधूमध्ये सहभाग होऊ शकतो. केवल उन्हीं लोगों का प्रभु यीशु मसीह की दुल्हन होने के लिए उनका सहभाग हो सकता है। हा महान सन्मान आहे, और ये बहुत ही बड़ा सम्मान हे है महान आचरण आहे. और ये बहुत ही बड़ा बुलावा है। परंतु प्रियानो, देवाला सहद्वार घेणाऱ्या लोकांना, लेकिन मेरे प्यारो, परमेश्वर को आसानी से लेने वाले वो लोग, त्या लोकांना सन्मान प्राप्त होऊ शकणार नाही. उन लोगों को ये बात, ये सम्मान जो है कभी प्राप्त नहीं होगा। केवळ ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आलो आहोत, केवल मसीह परिवार में जन्म लेने से, ख्रिस्ती चर्च मध्ये जात आहोत मसीह कलीसिया में जाने से आणि ख्रिस्ताची प्रार्थना करतो, और मसीह की प्रार्थना करने से, ख्रिस्ती धार्मिक विधींचं पालन केलेलं आहे, क्रिस्ती धार्मिक विधियों का पालन करते हुए अशांना हा सन्मान प्राप्त होणार नाही. इन सारी बातों से ये सम्मान हमें प्राप्त नहीं होता। ख्रिस्त येशू कोण आहे? लेकिन यीशु मसीह कौन है? हे स्वर्गीय पित्याकडून ते प्रकटीकरण तुम्हाला आणि मला प्राप्त होण्याची गरज आहे. ये यीशु मसीह कौन है, इसका प्रकटीकरण स्वर्गीय पिता से आपको और मुझे मिलना जरूरी है। अगणित लोक ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आल्यामुळेच कई सारे लोग ये मसीह परिवार में जन्मने के कारण ते ख्रिस्ताची उपासना करतात, वे लोग यीशु मसीह की उपासना करते हैं, ख्रिस्ती चर्च मध्ये जातात, कलीसिया में जाते हैं, ख्रिस्ती धार्मिक विधी पाळतात. धार्मिक विधियों को पालते हैं। ते अन्य धर्मात जन्माला आले असते तर त्यांनी त्या धर्माची विधी पाळली असते. और शायद वे लोग यदि दूसरे धर्मों में उनका जन्म हुआ होता तो उसी धर्म का पालन करते हुए वे आगे बढ़ते। त्या धर्मातील देवी देवतांची त्यांनी उपासना केली असती. उन धर्म की देवी देवताओं की उपासना उन्होंने की होती। फरक इतकाच आहे की ती ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आलेले आहेत. केवल इतना है कि क्योंकि वो मसीह परिवार में जन्म लिए हैं, त्यांच्या आई बापांनी त्यांना येशू हा देव आहे शिकवलेला आहे. उनके माता पिता ने ये सिखाया है कि यीशु मसीह उनका परमेश्वर है। त्यांच्या धर्मगुरूंनी, त्यांच्या धार्मिक शिक्षकांनी त्यांना ते शिकवलेलं आहे उनके धर्मगुरु, उनके धार्मिक शिक्षकों ने उनको ये सिखाया आणि है म्हणून ते येशूची उपासना करतात. और इसलिए वे लोग यीशु मसीह की उपासना करते हैं। अशानं आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या वधूमध्ये आम्हाला सहभाग प्राप्त होणार नाही. इन लोगों को, ऐसे लोगों को प्रभु यीशु मसीह की दुल्हन होने के लिए सहभागी नहीं हो सकते। तुम्ही किती चांगले आहात किंवा किती वाईट आहात हा मुद्दा महत्त्वाचा नाही. आप कितने अच्छे हैं, कितने बुरे हैं, ये मुद्दा बिल्कुल जरूरी नहीं है। येशू कोण आहे? स्वर्गीय पित्याकडून तुम्हाला प्रकटीकरण प्राप्त झालं आहे का? लेकिन यीशु मसीह कौन है, ये प्रकटीकरण आपको स्वर्गीय पिता से मिला है क्या? प्रिय ख्रिस्ताची वधू, मेरे प्यारे, यीशु मसीह की दुल्हन, हिला अनेक कष्टातून आणि संकटातून जावं लागणार आहे. दुल्हन को कई सारे दुखों से, कष्टों से गुजरना आणि पड़ेगा। म्हणून येशू ख्रिस्ताने तिला इमारतीची उपमा दिलेली आहे. और इसलिए हम ये देखते हैं कि यीशु मसीह ने उसे इमारत की उपमा भी दी है। तिला वेगवेगळ्या ख्रिस्ताच्या वधूला शास्त्रामध्ये अनेक उपमा दिल्या गेल्या आहेत. पवित्र शास्त्र बाइबल में हम देखते हैं कि यीशु मसीह की इस दुल्हन को बाइबल में कई सारे उदाहरण से उनकी उपमा की गई, तुलना की गई है। वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तिला कसं तोंड द्यायचं आहे, और ये भी बताया गया कि अलग अलग परिस्थिति में उनका सामना उन्हें कैसे करना है। त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्या त्या प्रकारच्या उपमा तिला दिल्या गेल्या आहेत. उन परिस्थितियों का सामना करने के लिए उसकी तुलना उनसे की गई है। या ठिकाणी येशू पेत्राला म्हणत आहे, अब यहाँ पर हम देखते हैं कि यीशु मसीह पतरस से कहता तू है, पेत्र आहेस तू पतरस है आणि या खडकावर और इसी पत्थर पर मी आपली मंडळी रचीन. मैं मेरी कलीसिया बनाऊंगा। आता मंडळीला इथे इमारतीची उपमा दिलेली आहे यहाँ पर हम देखते हैं कि कलीसिया को इमारत की उपमा दी गई, तुलना की गई है। आणि आपल्याला माहित आहे की इमारतीला जे आहे हे अनेक वादळ, तुफान, पूर, अशा पाऊस अशा गोष्टींचा सामना करावा और हम लागतो. ये जानते हैं कि किसी भी
भी इमारत को बड़े बड़े तूफानों का, हवाओं का, तेज हवाओं का सामना करना पड़ता है, अलग अलग चीजों का सामना करना, बारिश का सामना करना पड़ता है। आणि या वादळ पूर वाऱ्यामध्ये ती इमारत टिकून राहायची असेल और ये तूफान, हवाएं, तेज बारिश और आंधी में टिके रहने के लिए तर त्याचा पाया, त्या इमारतीचा पाया मजबूत असण्याची गरज आहे. जरूरी होता है कि उस इमारत की जो नींव है वो बहुत ही मजबूत हो। आणि म्हणून प्रभू येशूने एक दाखला दिला आहे. और इसलिए हम देखते हैं प्रभु यीशु मसीह ने हमें एक दृष्टांत दिया है, बताया है। मत्ती की शुभवर्तमान त्याच्या 7व्या अध्यायाच्या 24व्या वचनापासून त्या दाखला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मत्ती का शुभवर्तमान उसका 7वें अध्याय के 24वें वचन में हम देखते हैं, येशू म्हणाला, जो माझे शब्द ऐकतो यीशु मसीह ने कहा जो मेरी बातें सुनता है आणि त्याप्रमाणे करतो और उसके अनुसार वो करता है, तो एका शहाण्या मनुष्यासारखा आहे. वो एक बुद्धिमान मनुष्य की नाई ठहरेगा, त्याने खोल खणलं जिसने खुदाई की आणि खडकावर पाया घातला. और एक चट्टान पर अपनी नींव पर अपना घर बनाया, अपनी नींव डाली। परंतु जो माझे शब्द ऐकतो लेकिन जो मेरे शब्द सुनता है आणि त्याप्रमाणे करीत नाही, और उसके अनुसार नहीं करता, तो एका मूर्ख माणसासारखा होईल. वो एक मूर्ख इंसान के समान होगा, त्याने आपले घर वाळूवर बांधले, जिसने अपना घर जो है वो रेत पर बांधा। मग पाऊस पडला, पूर आले, फिर बारिश आई, तूफान आई, वारे सुटले बाढ़ आई और हवाई चली, आणि त्या घरास लागले. और उस घर से जब टकराए तेव्हा ते पडले आणि अगदी कोसळून गेले. और वो घर जो है गिर गया और पूरी तरह से चपेट में आ गया। प्रियानो, ख्रिस्ताच्या मंडळीला अनेक कष्टातून, वादळात, तुफानातून जावं लागणार होतं. तो मेरे प्यारो, हम देखते हैं कि कलीसिया को, प्रभु यीशु मसीह की दुल्हन को जो है कई सारे कष्टों से गुजरना पड़ेगा। ख्रिस्ताच्या वधूमध्ये ज्या ज्या लोकांचा भाग आहे, तो हम देखते हैं कि प्रभु यीशु मसीह की दुल्हन में जिन जिन लोगों का सहभाग है, ते सर्व मनुष्य संतान आहेत. वे सारे मनुष्य की संतान हैं। आणि ह्या मंडळीचा नाश करण्यासाठी सैतान आपली सर्व शक्ती पणाला लावेल. और इसी मंडली का नाश करने के लिए शैतान अपनी पूरी ताकत लगाएगा। हे लक्षात घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताने, यही ध्यान में रखते हुए प्रभु यीशु मसीह ने, येशूने मंडळीला एका इमारतीची उपमा दिलेली हम आहे. देखते हैं कि यीशु मसीह ने मंडली को, कलीसिया को एक इमारत की उपमा दी है। तो म्हणतो, जो कोणी माझे शब्द ऐकतो कहता है कि जो कोई मेरी बातें सुनता है आणि त्याप्रमाणे करतो, और उसके अनुसार वो करता है, तो एका शहाण्या माणसासारखा वो होईल. एक बुद्धिमान इंसान की तरह होगा, त्याने आपले घर खडकावर बांधले, जिसने अपना घर जो है वो चट्टान पर बनाया। मग पाऊस पडला, और फिर मेघ बरसा, पूर आले, वहां पर बाढ़ आई, वारे सुटले हवाएं चली आणि त्या घरास लागले, और उस घर से टकराई, तरी ते पडले नाही, लेकिन वो घर गिरा नहीं, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. क्योंकि उसकी नींव जो है वो चट्टान पर डाली गई थी। आणि जो कोणी हे माझे शब्द ऐकून और जो कोई भी मेरी बातें सुनता है, त्याप्रमाणे करीत नाही, उसके अनुसार नहीं करता, तो एका मूर्ख माणसासारखा होईल. वो एक निर्बुद्ध मनुष्य की नाई ठहरेगा, त्याने आपले घर वाळूवर बांधले, जिसने अपना घर बालू में बनाया, मग पाऊस पडला, और वहां पर मेघ बरसा, पूर आले, बाढ़ें आई, वारे सुटले आंधियां चली आणि त्या घरास लागले, और उस घर पर टकराई, तेव्हा ते पडले वो घर गिरकर आणि अगदी कोसळून गेले. वो सत्यानाश हो गया। प्रियानो, या ठिकाणी जो इमारतीचा पाया जो आहे, तो मेरे प्यारो, यहाँ पर हम देखते हैं कि इमारत की जो नींव है, हा फार महत्वाचा आहे. ये बहुत ही महत्वपूर्ण है। जो शहाणा मनुष्य होता, जो बुद्धिमान मनुष्य था, त्याने खडकावर पाया घातलेला आहे उसने अपना घर जो है वो चट्टान पर बनाया आणि त्याचं घर टिकून राहिलेलं आहे. और वो घर बने रहा। परंतु जो मूर्ख मनुष्य आहे, लेकिन जो निर्बुद्ध मनुष्य था, त्याने जास्त पुढचा विचार केलेला नाही, उसने आगे के विषय में ज्यादा नहीं सोचा त्याने आपला पाय मातीवर घातलेला आहे. और अपनी नींव जो है वो रेत पर ही लगा दी। आणि त्याचा मोठा घराचा मोठा नाश झाला आपण पाहतो. और हम देखते हैं कि उस घर का बड़ा नाश हो गया। जर असं आहे प्रियानो, तो मेरे प्यारो, यदि ऐसी बात है, येशू या ठिकाणी जर पाया खडकावर असण्याची गरज सांगत आहे, अगर यहाँ पे यीशु मसीह कहता है कि हमारी नींव जो है वो चट्टान पर होनी चाहिए, तर अनेक लोक पेत्रालाच खडक कसं म्हणतात. तो कई सारे लोग जो है वो पतरस को ही चट्टान मानते का हैं। खडक पेत्र खडक आहे का? तो क्या पतरस चट्टान है? ख्रिस्ताने आपली मंडळी पेत्रावर बांधलेली आहे का? क्या यीशु मसीह ने अपनी कलीसिया जो है वो पतरस पर बनाई है? देवाच्या वचनाचं प्रकटीकरण नसल्यामुळे मेरे प्यारो, परमेश्वर के वचन का प्रकटीकरण न होने के कारण अनेक लोक चुकीचं शिकवण देतात. कई सारे लोग जो है वो गलत शिक्षण देते हैं। ते म्हणतात पेत्र मंडळीचा खडक आहे. वे कहते हैं कि पतरस ही मंडली की चट्टान है। पेत्रस मंडळीचा खडक नाही प्रियानो. तो मेरे प्यारो, पतरस मंडली की चट्टान नहीं है। पेत्र म्हणजे छोटा दगड, पतरस यानी छोटा पत्थर, परंतु खडक हा ख्रिस्त आहे. लेकिन चट्टान प्रभु यीशु मसीह है। खडक आणि दगड याच्यातला फरक आपल्याला समजला पाहिजे. चट्टान और पत्थर में हमें फर्क क्या है वो जानना जरूरी है।
प्रियांनो, येशू पेत्राला म्हणाला, मेरे प्यारों, हम देखते हैं यीशु मसीह ने पतरस से कहा, ज्याला येशू कोण आहे ते पित्यापासून प्रकटीकरण प्राप्त झाला आहे. जिस व्यक्ति को यीशु मसीह कौन है ये प्रकटीकरण परमेश्वर की ओर से प्राप्त हुआ तो है, एका दगडा समान आहे. वो एक पत्थर के समान आणि है असे अनेक दगड घेऊन, और ऐसे कई सारे पत्थर लेकर ज्याला प्रकटीकरण पित्यापासून प्राप्त होतं असे दगड घेऊन, जिनको ये प्रकटीकरण पिता से प्राप्त हुआ है, इन सारे पत्थरों को लेकर येशू जो खडक आहे त्या खडकावर मी आपली मंडळी बांधेन. यीशु मसीह जो चट्टान है उस चट्टान पर मैं मेरी कलीसिया बनाऊंगा. प्रियांनो, त्याला देवाच्या वचनाचा आधार आहे. मेरे प्यारों, इसके लिए परमेश्वर के वचन का आधार है. स्तोत्र संहिता 18 मध्ये आपण पाहतो. स्तोत्र संहिता के 18 में हम देखते हैं, 18वा अध्याय त्याच्यामध्ये दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. भजन संहिता के 18वें भजन में हम देखते हैं, त्या ठिकाणी दावीद आपल्या स्तोत्रामध्ये म्हणतो, यहाँ पर दावीद अपने स्तोत्र में कहता है, भजन में कहता है, यहोवा माझा खडक यहोवा मेरी चट्टान आणि माझा गड आहे. और मेरा गढ़ है परमेश्वर माझा निभाव करणारा आहे. और वो मेरा छुड़ाने वाला है. माझा खडक, परमेश्वर माझा खडक आहे. यहोवा परमेश्वर मेरी चट्टान है त्याच्यात मी आश्रय घेईन. और उसी में मैं आश्रय शरणागत होऊंगा. त्या स्तोत्राच्या 31व्या वचनामध्ये दावीद म्हणतो, और इसी भजन के 31वें वचन में दावीद कहता है कारण आमच्या परमेश्वराशिवाय कोण खडक आहे. कि यहोवा परमेश्वर को छोड़कर कोई दूसरा चट्टान है. आमच्या देवाशिवाय कोणी खडक नाही. हमारे परमेश्वर को छोड़ क्या और कोई चट्टान है. पहिला कोरिन्थ्याचा 10व्या अध्याय पहले कोरिन्थ के 10वें अध्याय में त्याच्या 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, उसके 4थे अध्याय के वचन में हम देखते हैं, इस्रायल लोक जेव्हा परमेश्वर त्यांना मिस्रातून बाहेर काढलं हम देखते हैं कि इज़राइल लोगों को जब परमेश्वर ने मिस्र देश से बाहर निकाला आणि परमेश्वर त्यांना प्यायला पाणी हवं होतं और उन लोगों को जो है पानी चाहिए था पीने के लिए, आणि देवाने त्यांना खडकांतून पाणी दिलेलं आहे. और परमेश्वर ने उस चट्टान से वहां पर पानी दिलाया. वचनामध्ये असं म्हटलं आहे, यहाँ पर वचन में ऐसा लिखा आणि है, सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाले और सभी ने एक ही आत्मिक भोजन खाया आणि सर्व एकच आत्मिक पाणी प्याले, और सभी एक ही आत्मिक पानी पिए, कारण ते आपल्या मागे चालत असलेल्या आत्मिक खडकातून पीत होते. क्योंकि वे जो है अपने पीछे चलने वाले आत्मिक चट्टान से पी रहे तो थे. खडक तर ख्रिस्त होता. और वो चट्टान तो प्रभु यीशु मसीह प्रियांनो, था. खडक ख्रिस्त आहे. तो मेरे प्यारों, हम देखते हैं कि ये चट्टान प्रभु यीशु मसीह है. दावीद म्हणतो खडक परमेश्वर आहे. दावीद कहता है कि ये चट्टान परमेश्वर है. पण ज्या लोकांना देवाच्या वचनाचं प्रकटीकरण नाही, लेकिन जिनके पास परमेश्वर के वचन का प्रकटीकरण नहीं ते है, म्हणतात पेत्र खडक आहे. वो कहता है कि पतरस ये चट्टान है आणि पेत्रावर देवाने मंडळी बांधलेली आहे. और इस पतरस पर परमेश्वर ने अपनी कलीसिया बनवाई है. परंतु पेत्र स्वतः पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये काय म्हणतो आपण पाहूया. अब हम देखते हैं पतरस खुद अपने पत्र में क्या कहता है. पेत्राचं दुसरं पत्र, त्याचा पहिला दुसरा अध्याय, पतरस का दूसरी पत्री उसका पहला अध्याय. इस्रायल लोकांमध्ये खोटे भविष्यवादी होते, इजरायली लोगों में जो है झूठे भविष्यवक्ता थे, तसे तुम्हामध्ये देखील खोटे शिक्षक होतील. वैसे तुम्हारे बीच में भी झूठे शिक्षक ते होंगे. नाशकारक पाखंडीमध्ये चोरून आत आणतील. वे नाश करने वाले होंगे, पाखंड लेकर वो अपनी कलीसिया में घुसेंगे. पेत्र काय म्हणतो ते लक्षात नाही का. यहाँ पर पतरस क्या कहता है वो हम ध्यान देकर सुनेंगे. दुसरा पेत्र पहिला अध्याय दूसरे पतरस का पहला अध्याय आणि त्याच्या 20व्या वचनामध्ये पेत्र म्हणतो, उसके 20वें वचन में हम देखते हैं पतरस यहाँ पे कहता है, पहिले हे जाणा की पर पहले ये जान लो कि शास्त्रातील कोणत्याही भविष्यवादाचा पवित्र शास्त्र की कोई भी भविष्यवाणी कोणाच्या स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही. किसी के अपने ही विचारधारा के आधार पर पूर्ण नहीं होती. कारण भविष्यवाद कधी माणसाच्या इच्छेने आला नाही. क्योंकि कोई भी भविष्यवाणी मनुष्य की इच्छा से नहीं आई थी. तर जे मनुष्य पवित्र आत्म्याकडून प्रेरलेले होते और भक्तजन पवित्र आत्मा के द्वारा उभारे जाकर ते देवापासून बोलले. परमेश्वर की ओर से बोलते थे. देवाच्या वचनांचा उलगडा माणसाच्या बुद्धीने माणसाला होत नाही. परमेश्वर के वचन का जो समझ है, जो प्रकटीकरण है, वो मनुष्य की खुद की बुद्धि से नहीं होता. प्रियांनो, पेत्राचं पहिलं पत्र त्याचा दुसरा अध्याय, मेरे प्यारों, हम देखते हैं पतरस की पहली पत्री उसका दूसरा अध्याय. या ठिकाणी पेत्र स्वतः म्हणतो, यहाँ पर पतरस खुद कहता है ख्रिस्त जिवंत धोंडा आहे. कि यीशु मसीह ये जीवित पत्थर है. तो म्हणतो जो जिवंत धोंडा और यह जीवित पत्थर माणसाकडून नाकारलेला खरा, वो इंसानों के द्वारा नकारा हुआ है, परंतु देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान आहे. लेकिन परमेश्वर की नजर से वो चुना हुआ और बहुत ही अधिक मूल्यवान है. त्याच्याकडे येऊन और उसी के पास आकर तुम्ही स्वतः आप खुद भी जिवंत धोंडे असल्याप्रमाणे जीवित पत्थर होने के समान आत्मिक मंदिर असे रचले जात आहात. आत्मिक मंदिर के नाई आप बनते जाते हो. प्रियांनो, तो खडक ख्रिस्त येशू आहे. तो मेरे प्यारों, हम देखते हैं कि यह चट्टान प्रभु यीशु मसीह है. आणि त्या खडकावर तुम्ही आणि आम्ही छोटे छोटे दगड जे विश्वासणारे त्यांना देव बांधत आहे. और इसी चट्टान पर आप और मैं जो विश्वासी है वो छोटे छोटे पत्थर की नाई ऊपर बांधे जाते ही हैं. ख्रिस्ताची
मंडळी आहे. और ये कलीसिया जो है वो प्रभु यीशु मसीह की कलीसिया है। ख्रिस्त स्वतः मंडळी बांधत आहे. यीशु मसीह खुद ये कलीसिया बांधता है। तो मी आपली मंडळी या खडकावर रचीन कहता है मैं मेरी कलीसिया इस चट्टान पर आणि बनवाऊंगा अधोलोकाचे फाटक तिच्या प्रभू होणार नाही. अधर्मों के फाटक उसके खिलाफ प्रबल नहीं हो तर पाएंगे। प्रिय तुम्हाला आणि मला महान पाचारण आहे. तो मेरे प्यारो आप और मेरा बुलावा जो है वो बहुत ही बड़ा है। ख्रिस्ताचे दुल्हन होण्यासाठी तुम्हाला आणि मला बोलावलेलं आहे. यीशु मसीह की दुल्हन होने के लिए आप और मुझे बुलाया गया है। परंतु जर आम्ही प्रिय ते दुल्हन मूर्ख दुल्हन मधले असलो लेकिन मेरे प्यारो यदि हमारी गणना मूर्ख दुल्हन में हो जाती आम्ही है त्याच्यावर जाऊ शकणार नाही. तो हम उसके साथ नहीं जा पाएंगे। कारण येशूने मत्तयाच्या शुभवर्तमान त्याच्या 25व्या अध्यायामध्ये क्योंकि हम देखते हैं कि ये मत्ती के शुभवर्तमान उसके 25वें अध्याय में कुमारीचा दाखला दिलेला आहे. वहाँ पर यीशु मसीह ने 10 कुमारियों का जो है वो दृष्टांत हमें दिया है। आणि त्या सर्व 10 कुमारांना माहित आहे की वर येणार आहे. और हम जानते हैं कि ये 10 के 10 कुमारियों को बताता कि वो वर जो दूल्हा है वो आने वाला है। आणि वर कोण आहे तो प्रिय तो ख्रिस्त स्वतः आहे. और ये दूल्हा कौन है तो वो खुद प्रभु यीशु मसीह है। आणि या कुमारी कोण आहे तर त्या ख्रिस्ती मंडळी आहे. और ये कुमारियां जो है ये कौन है तो ये परमेश्वर की कलीसिया प्रभु यीशु मसीह की कलीसिया है। ख्रिस्ती मंडळीमध्ये अनेक पंथ आणि उपपंथ आहेत. और मसीह कलीसिया में कई सारे पंथ और उपपंथ है। या सर्व पंथ आणि उपपंथाच्या लोकांना माहित आहे की ख्रिस्त येशू पुन्हा येणार आहे. और ये सारे पंथ के लोगों को पता है कि ये दूल्हा प्रभु यीशु मसीह जो है वो आने वाला है। परंतु सर्वच कुमारी त्याची वाट पाहतात ते त्याच्याबरोबर जाणार नाही. लेकिन सभी कुमारियां जो उसका इंतजार कर रही है वो उसके साथ नहीं जाएंगे। येशूने स्वतः दाखल्यामध्ये म्हटलं की 5 मूर्ख कुमारी होत्या आणि 5 शहाणे कुमारी होत्या. यीशु मसीह ने खुद उस दृष्टांत में बताया है कि उनमें से 5 जो थी वो मूर्ख थी और 5 बुद्धिमानी थी। ज्या शहाणे कुमार त्याच त्या बरोबर जाऊ शकल्या. सयानी थी जो बुद्धिमानी थी वही केवल प्रभु यीशु मसीह के साथ जा पाई। ज्या मूर्ख होत्या त्या जाऊ शकल्या नाहीत. लेकिन जो मूर्ख थी वो नहीं जा पाए। जे शहाणा मनुष्य होता त्याचं घर टिकून राहिलेलं आहे. जो बुद्धिमान मनुष्य था उसका घर बना रहा टिका रहा। जो मूर्ख मनुष्य आहे त्याचा घराचा सत्यानाश झालेला आहे. लेकिन जो मूर्ख है उसके घर का सत्यानाश हो चुका है। प्रियांनो, तुम्ही ख्रिस्ताच्या शहाण्या लोकांकडे आहात की मूर्ख लोकांकडे आहात? मेरे प्यारो आप किन लोगों में से है? यीशु मसीह के बुद्धिमान लोगों में से है या यीशु मसीह के पीछे चलने वाले मूर्ख लोगों में से जरूर है? तुम्हाला आणि मला ख्रिस्ताची दुल्हन होण्यासाठी बोलावलेलं आहे. जरूर ही परमेश्वर ने आपको और मुझे यीशु मसीह की दुल्हन होने के लिए बुलाया हे गया है। पाचारण महान पाचारण आहे. बड़ा बुलावा है हमारे जीवन पर। परंतु हे पाचारण तुम्ही कशा प्रकारे घेतलेलं आहे? लेकिन इस बुलावे को हमने किस प्रकार से समझ लिया, जाना और स्वीकारा है? ख्रिस्त येशू हा देवाचा पुत्र आहे. यीशु मसीह ये परमेश्वर का पुत्र है। या बौद्धिक क्षमतेवर तुम्ही विसंबून आहात क्या केवल इसी बौद्धिक विचार की बात पर हम आधारित है की येशू हा देवाचा पुत्र आहे? कि यीशु मसीह परमेश्वर का पुत्र है? हे परमेश्वरापासून तुम्हाला झालेलं प्रकटीकरण आहे. क्या ये बात परमेश्वर की ओर से तुम्हारे पास आया हुआ प्रकटीकरण है? हे जर प्रकटीकरण तुम्हाला प्राप्त झालं असेल और ये प्रकटीकरण यदि आपको प्राप्त हुआ है तर ही दुसरी गोष्ट देखील तुम्हाला प्राप्त होईल. तो ये दूसरी बात भी आपको प्राप्त हो जाएगी। ख्रिस्ताची दुल्हन म्हणून तुम्ही खात्रीपूर्वक त्याच्याबरोबर तुम्ही जाऊ शकाल. यीशु मसीह की दुल्हन के रूप में आप पूरी पक्के रीति से आप जान लेंगे और उसके साथ जाने के लिए तैयार रहेंगे। ख्रिस्ताची वधू म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये सहभाग प्राप्त होईल. और यीशु मसीह की दुल्हन होने के नाते आप उसमें सहभागी हो सकेंगे। परंतु जर ते तुम्हाला प्रकटीकरण नसेल लेकिन यदि प्रकटीकरण नहीं होगा तर तुमचा नवा जन्म झालेला नाहीये. तो तुम्हारा नया जन्म नहीं हुआ पहिली है। गोष्ट म्हणजे तुमचं जीवन आमूलाग्र बदलून जाणार नाही. पहली बात तो यह है कि तुम्हारा जीवन तो बदलेगा नहीं। आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही ख्रिस्ताच्या वधूमध्ये तुमचा सहभाग असणार नाही. और दूसरी बात यह है कि यीशु मसीह की दुल्हन में तुम्हारा सहभाग नहीं होगा। आणि म्हणून प्रियांनो, ख्रिस्ताच्या वधूमध्ये तुम्ही आहात का? और इसलिए मेरे प्यारे सवाल ये उठता है कि क्या आप प्रभु यीशु मसीह की दुल्हन होने में सहभागी है? हे प्रिय बाबा, तू आपलं जीवन आपलं पाचारण समजून घेतलं आहे का? तो मेरे भाई क्या तूने अपना बुलावा समझ लिया है? प्रिय बहिणी, तू आपलं पाचारण समजून घेतलं आहे का? समझ लिया है? देव किती महान पाचारण तुला बोलत आहे, तू लक्षात घेतलं आहे का? परमेश्वर ने किस बड़े बुलावे से तुझे बुलाया है कि ये बात तूने समझ ली है? की तू ख्रिस्ताला आणि देवाला सहजवारी घेतलेलं आहे. क्या तूने परमेश्वर को या यीशु मसीह को आसानी से लिया है? तू आपल्या बुद्धीवर तर विसंबून राहीस. तू क्या अपने बुद्धि पर तो नहीं टिका है? प्रिय बहिणी, तू ख्रिस्ताचा महान पाचारण समजून घेतलं आहे का? मेरी बहन, क्या तूने तेरा बुलावा समझ लिया है? अनंत काळ त्याची वधू म्हणून राहण्यासाठी तुला पाचारण झालं आहे. सार्वकालिक जीवन के लिए उसकी वधू उसकी दुल्हन बने रहने के लिए तुझे बुलाया गया है। त्या पाचारणाचं गांभीर्य समजून घेऊन तू ख्रिस्ताला आपल्या जीवनात स्वीकार केला आहे का? उस पाचारण को, उस बुलावे को समझते हुए तूने अपने जीवन में प्रभु यीशु मसीह को स्वीकार किया की है? तुला जे ख्रिस्ताविषयी जे बौद्धिक ज्ञान आहे त्याच्यावर तू विसंबून आहेस. या केवल अपने जो ज्ञान प्राप्त किया है उसी ज्ञान पर आधारित तू बनाए रखा है अपना विश्वास? ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये तू कोणता भाग निभावते हे महत्वाचं नाहीये. तू कलीसिया में क्या काम करती है ये जरूरी नहीं है। कदाचित तू चांगला गायक असेल, तू चांगलं ख्रिस्तासाठी गाणी गात असेल, हो सकता है
प्रभु यीशु मसीह के लिए हम अच्छे गीत गाने वाले होंगे, पण ते प्रियानो त्याच्यामध्ये त्याच्याद्वारे तू ख्रिस्ताच्या वधूची भाग बनू शकत नाही. लेकिन मेरे प्यारों याद रखो कि उसके द्वारा हम प्रभु यीशु मसीह की दुल्हन का भाग होंगे ये नहीं। प्रिय भावा, तू ख्रिस्ताच्या मंडळीसाठी अनेक परिश्रम करत असेल. मेरे प्यारे भाई, तू परमेश्वर की कलीसिया के लिए कई सारे परिश्रम करता होगा, पण तुझ्या परिश्रमावर तू ख्रिस्ताच्या वधूचा भाग बनू शकत नाही. लेकिन तेरे परिश्रम के द्वारा तू यीशु मसीह की दुल्हन का भाग नहीं हो सकता। देवाच्या प्रकटीकरणाच्या द्वारे प्रवेश ख्रिस्त कोण आहे हे परमेश्वरचं प्रकटीकरण तुला प्राप्त होईल, तेव्हा तुझं जीवन बदलून जाणार आहे. परमेश्वर की ओर से प्रकटीकरण जब तुझे प्राप्त होगा कि प्रभु यीशु मसीह कौन है, उसी के द्वारा तेरा जीवन बदल जाएगा, उसी के द्वारा तू प्रभु यीशु मसीह की दुल्हन होने में सहभागी हो सकता है। त्यासाठी तुला ख्रिस्ताला जटून शोधण्याची गरज आहे. और इसीलिए तुझे प्रभु यीशु मसीह को पूरे दिल से ढूंढने की जरूरत है। शहाण्या माणसाने खोल खंड आणि खडकावर पाया घातलेला आहे. बुद्धिमान व्यक्ति ने खोल गड्ढा खोदा और उस पर अपनी नींव बांधी। त्याने माती उकरून काढलेली आहे उसने पूरी मट्टी जो है वो खुदाई करके निकाला, आणि मग जो खडक आहे त्याला प्रकटीकरण झालेलं आहे. और फिर उस चट्टान का प्रकटीकरण उससे हुआ। माती प्रियम हे मनुष्याचं दर्शक आहे. मिट्टी जो है वो इंसान का दर्शक है। मनुष्यांचे विचार आम्हाला बाजूला सरवावे लागतात. मनुष्य के विचारों को हमें बगल में रखना पड़ता है। देवाच्या वचनाचं प्रकटीकरण प्राप्त होईपर्यंत देवाच्या वचनावर आम्हाला मनन करावं लागतं. परमेश्वर के वचन का प्रकटीकरण मिलने तक हमें परमेश्वर के वचन पर मनन करते रहना जर है। मनुष्यांचे संप्रदाय, मनुष्यांचे विधी तुम्ही आपले धार्मिक विधी म्हणून स्वीकारले असतील तर तुम्ही धोका खाल्ला आहे. यदि लोगों के विचार, मनुष्य के रीति रिवाज, यदि विधियों को हमने स्वीकारा है और प्रभु यीशु मसीह का मार्ग करके अपनाया तो हमने धोखा खाया है। मत्ती सुवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये प्रवेश ख्रिस्त स्पष्टपणे म्हणतो 7व्या वचनात, मत्ती के शुभ वर्तमान के 15वें अध्याय के 7वें वचन में प्रभु यीशु मसीह ने सफाई से कहा है हे लोक ओठाने माझा सन्मान करतात, कि ये लोग केवल ओठों से मेरा सम्मान करते हैं, म्हणजे त्यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. उनका अंतःकरण, उनका आंतरिक मनुष्य जो है उससे दूर है। ते माझी व्यर्थ उपासना करतात. वे व्यर्थ ही मेरी उपासना करते हैं। प्रवेश म्हणते ते माझी व्यर्थ उपासना प्रभु करतात, यीशु मसीह कहते हैं कि ये लोग व्यर्थ मेरी उपासना करते हैं, कारण ते जे पाळतात ते आहेत माणसांचे नियम. क्योंकि वे जो जिसका पालन करते हैं वो इंसानों के नियम है। देवाच्या वचनाचं प्रकटीकरण प्राप्त झाल्याशिवाय परमेश्वर के वचन का प्रकटीकरण प्राप्त हुए बगैर तुम्ही कधीच खरे ख्रिस्ती होऊ शकत नाही. हम कभी भी सच्चे मसीह हो ही नहीं सकते। देवाच्या वचनाचं प्रकटीकरण प्राप्त झाल्याशिवाय परमेश्वर के वचन का प्रकटीकरण प्राप्त हुए बगैर तुमचं जीवन बदलू जाऊ शकत नाही. आपका जीवन बदल नहीं सकता। ख्रिस्ताचं प्रकटीकरण देवापासून प्राप्त झाल्याशिवाय यीशु मसीह कौन है ये प्रकटीकरण जब तक परमेश्वर से प्राप्त नहीं होगा, ख्रिस्ताच्या वधू तुम्हाला सहभाग प्राप्त होऊ शकत नाही. यीशु मसीह के वधू में, दुल्हन में हमारा सहभाग नहीं हो सकता। यावेळेला आपण आपली मस्तक देवासमोर झुकूया. इस समय हम अपने सर झुकाएंगे परमेश्वर के सामने। प्रिय भाव, तू कोणत्या कष्टात का असेना, और मेरे प्यारे भाई, तू किसी भी कष्ट में क्यों ना हो, या जगातील कष्ट फार क्षणिक आहेत, इस दुनिया के कष्ट थोड़े ही समय के परंतु हैं। अंतकाच्या जीवनासाठी देवाने तुला पाचारण केलं आहे. सार्वकालिक जीवन के लिए परमेश्वर ने तुझे बुलाया है। ख्रिस्ताची वधू म्हणून तुझा त्याच्यात सहभाग व्हावा देवाची इच्छा आहे. यीशु मसीह की दुल्हन होने के लिए उसमें तेरा सहभाग हो, ये परमेश्वर की इच्छा है। तुला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हमें आत्मपरीक्षण करने की जरूरत है। देवाचं पाचारण झाल्यामुळे तू ख्रिस्ताच्या मंडळीचा भाग आहे. परमेश्वर का बुलावा होने के बाद तू कलीसिया का भाग है, केवळ ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आल्यामुळे तू मंडळीत येत आहे. या केवल मसीह परिवार में जन्म हो लेने से तू कलीसिया में आता है। बहीण, तू का निराश आणि हताश होतेस? मेरी प्यारी बहन, तू क्यों निराश और हताश होती देव है? तुझ्या प्रीती करतो. परमेश्वर तुझसे प्रेम करता त्याने है। आपला एक पुत्र तुझ्यासाठी दिलेला आहे. उसने अपना इकलौता पुत्र तेरे लिए दिया है। तुझे अश्रू तो पाहत नाही काय? क्या वो तेरे आंसू नहीं देखता? तुझे सर्व कष्ट तो हलके करील. वो तेरे सारे कष्ट हल्के पण करेगा। ज्या महान पाचारने तुला पाचारण केलं आहे जिस महान बुलावे से उसने तुझे बुलाया है, त्या गोष्टीकडे तू का दुर्लक्ष करते? उस चीज पर तू क्यों ध्यान नहीं तू देती? देवाच्या वचनाकडे का ठाण लावत तू नाहीस? परमेश्वर के वचन पर ध्यान नहीं तुझं लगाती। पाचारण महान पाचारण आहे. तेरा बुलावा महान बुलावा है। ख्रिस्ताची वधू म्हणून तुला बोलावलेलं आहे. मसीह की दुल्हन होने के लिए तुझे बुलाया है। ख्रिस्ताचं दुल्हन होण्यासाठी तुला बोलावलेलं आहे. मसीह की दुल्हन होने के लिए तुझे बुलाया है। अनंत काळ त्याच्यावर राज्य करण्यासाठी बोलावलेलं आहे. सार्वकाल जीवन के लिए उसके साथ राज्य करने के लिए तुझे बुलाया है। आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, आज यदि आप उसकी आवाज सुनते हो, आज जर देवाची वाणी तुम्ही ऐकाल, आज यदि तुम उसकी आवाज सुनते हो, येशू म्हणतो जो माझे शब्द लक्षपूर्वक ऐकतो यीशु मसीह कहता है जो मेरे शब्द ध्यान देकर सुनता आणि है त्याप्रमाणे करतो और उस पर उसी हिसाब से करता तो है, एका शहाण्या माणसासारखा वो आहे. एक बुद्धिमान इंसान की तरह तो है। एका शहाण्या माणसासारखा आहे. वो एक बुद्धिमान मनुष्य की तरह है। खोल खणून खडकावर पाया घातलेल्या माणसाचं महत्व आहे. जिसने खुदाई की, मिट्टी निकाली और फिर उस चट्टान पर अपनी नींव बनाई। तो खडक ख्रिस्त येशू और आहे. वो चट्टान प्रभु यीशु मसीह है। त्या खडकावर तुम्हाला पाया घालण्याची गरज आहे. उस चट्टान पर हमें घर बांधना है। आज देव तुमचं जीवन पालटून टाकेल. आज परमेश्वर तुम्हारा जीवन बदल देवाच्या देगा। शब्दाकडे लक्ष द्या. परमेश्वर के वचन पर ध्यान दो। ज्या ठिकाणी तुम्ही आहात जहाँ कहीं भी आपको तुमचं जीवन बदलून जाईल.
तो एक नवी सृष्टी आहे. वो एक नई सृष्टि है. तुम्ही एक नवी सृष्टी व्हाल. आप एक नई सृष्टि हो. तुम्ही बदलून जाल. आप बदल जाएंगे. आणि तुम्ही ख्रिस्ताच्या वधूचे भाग व्हाल. और आप यीशु मसीह के वधू के भाग. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर आपको आशीर्वाद. परमेश्वर तुम्हाला शांती देव. परमेश्वर आपको शांति दे. परमेश्वर हे वचन समजण्यासाठी तुमची बुद्धी खोलो. परमेश्वर ये वचन को समझने के लिए तुम्हारा बुद्धि खोले. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो तो एक आणि मान्य ये कर. प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम से करते आप सुनिए और कबूल कीजिए. आमेन. आमेन. यहोवा तुला आशीर्वाद देव आणि तुझे संरक्षण करो. यहोवा आपल्या मुख तुझ्या प्रकाश हो आणि तुझ्या कृपा करो. यहोवा आपल्या मुख तुझ्या उंचाव आणि तुला शांती देव. आमेन. आमेन.